रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला असून कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे। पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत नाराजीचा सूर चढला असून महायुतीत तणाव वाढला आहे। कर्जत येथील आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। आमदार थोरवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदितीताई तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं। आता मात्र भाजप सरकार असूनही शिवसेनेच्या आमदारांना हे पद मिळत नाही, हे दुर्दैव आहे असे त्यांनी सांगितले। थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत रायगडमधील विकास कामांसाठीचा निधी तटकरे यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवला जातोय, शिवसेनेच्या आमदारांना विकासासाठी दुय्यम वागणूक दिली जाते असा आरोपही केला। शिवसेनेने सार्वजनिकरित्या आता भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रीपदावर नियुक्त करण्याची मागणी केली आहे। त्यांच्याकडे जिल्ह्यातील समस्यांचा अनुभव आहे असे कारण पुढे करण्यात आले आहे। या वादामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिवसेनेने आतापर्यंत राष्ट्रवादीवर टीका केली होती, मात्र आता थेट फडणवीसांवर लक्ष केंद्रित करत वातावरण अधिक तापलं आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजवण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत। पालकमंत्री भाजपचा हवा होता, मात्र भाजप पक्ष धोरण मानतो। आमदार थोरवे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळवून देण्यात एकनाथराव शिंदे कमी पडले। त्यांनी त्यांची तुलना उद्धव ठाकरे यांचे बरोबर करायला हवी होती। त्यात फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही। त्यांनी फडणवीस साहेबांना दूषण देऊ नये। तर काय सांगाल, रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा काही केल्या सुटत नाही, 1 महिन्यात सुटेल, 2 महिन्यात सुटेल असं सातत्यानं सांगितलं जात आहे। त्यामुळे रायगडच्या विकासाला खीळ बसले असं म्हटलं जात आहे, काय सांगाल? आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं दर्शन घेत असताना सर्व नागरिकांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। मी विठुराया चरणी नतमस्तक होऊन रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं असं पुन्हा एकदा विठुराया चरणी साकडे घातलेलं आहे। खरं तर रायगडचा पालकमंत्रीपदाचा निर्णय हा कधीच व्हायला पाहिजे होता। रायगडचा विकास त्यामुळे खुंटत आहे आणि म्हणून आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यात यावं। 3 आमदार शिवसेनेचे या ठिकाणी आहेत आणि जो संघर्ष शिवसेनेच्या आमदारांनी मागील 3 वर्षापूर्वी राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी केलेला होता, ह्या गोष्टीचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी ठेवून रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेचे भरत गोगावले यांना देण्यात कोणतीही हरकत नसताना या ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी त्या ठिकाणी खोळंबा घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे। परंतु मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, मी प्रचंड नाराज आहे या विषयामध्ये की जो संघर्ष आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी केला, ते सरकार आम्ही खेचून आणलं। परंतु सरकार आणल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने राज्यामध्ये सहभागी करून घेतला आणि आज रायगडमध्ये ज्या पद्धतीचं एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही या ठिकाणी पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, हे खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र चीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद 3 आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी 1 आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे की बाबा तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षाची जाणीव तरी कमीत कमी या ठिकाणी ठेवावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। आपण राज्य सरकारमध्ये आहात, निधी वाटपामध्ये समानता आहे का की निधी वाटपामध्ये काय गडबड असं आपल्याला दिसते, काही फरक आहे? नाही, आज कसं झालं आहे की आज आपल्याला सगळ्यांना माहिती, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे वित्त खातं आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जसा लागेल तसा निधी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, शिवसेनेचे 3 आमदार, 6 आमदार आम्ही या ठिकाणी असतानासुद्धा आम्हाला मात्र त्या ठिकाणी वेळोवेळी निधीच्या बाबतीत डावललं जातं आहे आणि रायगडच्या विकासाला या माध्यमातून खील बसत आहे। आणि म्हणून आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत की जो निधी वाटपाचा घोल रायगडमध्ये चाललेला आहे तो सगळ्यांना समानता असावी, पारदर्शकता असावी असं आमचं मत आहे। लाडकी बहीण योजनेमुळे ज्या बाकीच्या योजनांवर त्याचा फरक पडला होता, मात्र काल आदिती तटकरे माणगावमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं की लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याच योजनांवर प्रभाव पडलेला नाहीये। नक्कीच लाडकी बहीण योजनेमुळे तर राज्याच्या सरकारला फार मोठी उभारी मिळालेली आहे आणि आज राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनी जनता या सरकारबरोबर ठामपणे उभ्या आहेत आणि म्हणून आपल्याला हा ऐतिहासिक विजय आपल्याला त्या ठिकाणी
मिळालेला आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही खरोखरच चांगली योजना आहे आणि ही पुढे चालू राहिलीच पाहिजे आणि याचा कोणत्याही योजनेवर बाकी असणाऱ्या योजनांवर कोणताही परिणाम या ठिकाणी नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासन एकत्रपणे ह्या योजना राबवत आहे. त्यामुळे जी काही कामे प्रलंबित असतील ती कामे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकार करून घेईल, परंतु लाडकी बहीण ही योजना बंद पडून देणार नाही. कर्जतमध्ये आपले प्रतिस्पर्धी म्हणून सुधाकर घारे यांनी निवडणूक लढवली होती. मोठ्या प्रमाणावर त्यांना देखील निधी दिला होता. आता सध्या काय परिस्थिती आहे कर्जतमध्ये? आणि आता सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक या ठिकाणी शिवसेनेचे आमदार सरकारमधील असताना सुद्धा त्यांच्या तिकडचा निधी अजितदादांकडचा निधी परस्पर या ठिकाणी वळवून घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. परंतु तसं पाहिलं तर प्रोटोकॉल मी मगाशी सांगितलं की प्रोटोकॉल हा सगळ्यांसाठी सारखा असावा पाहिजे. जर आम्ही महायुतीचे आमदार आहोत तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीचा न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.